चॅनल अंतर्गत सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 7 एप्रिल 2024ला जी परीक्षा झालेली आहे, सेट परीक्षा, त्यामधील सर्वांसाठी अनिवार्य असणारा पेपर 1 त्या संदर्भातील जे प्रश्न विचारलेले आहेत आणि आपण ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनल अंतर्गत आणि ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवरील ॲपच्या अंतर्गत 5च टेस्ट आपण दिल्या होत्या. पेपर 1 संदर्भात, पेपर 2 संदर्भात देखील आपण 5च दिल्या होत्या. तर त्या संदर्भातील त्या 5 टेस्टमधील आणि संभाव्य प्रश्न जे दिले होते त्यामधील ॲज इट इज काही प्रश्न म्हणजे 6-7 प्रश्न ॲज इट इज आलेले आहेत. ते आपण त्याचं विश्लेषण पाहणार आहोत आणि ते सर्व प्रश्न यूट्यूबवर त्याचं विश्लेषण व्हिडिओज आपण पाहू शकता, त्यामधीलच आहेत. ते आपण प्रूव्ह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत, जेणेकरून गुणवत्ता हीच आपली ओळख आहे आणि ती कशा पद्धतीनं सार्थक ठरत आहे या माध्यमातून तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. म्हणजे पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, कमी लेक्चर्स असतील, त्यानंतरनं टेस्ट सिरीज असतील, सराव टेस्ट आपण कमी देतो पण गुणवत्तायुक्त देतो. त्यामुळं निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे आणि भविष्यात देखील फायदा होतच असणार आहे. आपण TET, CTET, टेट परीक्षा, त्याचबरोबर सेट परीक्षा, नेट परीक्षा, पेट परीक्षा आणि ह्या पात्रतेच्या परीक्षा, त्याबरोबरच त्या निवड प्रक्रियेमधील टेट परीक्षा असेल, शिक्षक भरती संदर्भात जे आपल्या क्लासचे 150च्या प्लस विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. तुम्ही त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता. त्याबरोबरच सेट परीक्षा असेल, नेट परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी देखील आहेत, त्यांचे देखील व्हिडिओज आपण या चॅनलमार्फत पाहू शकता, जेणेकरून आणि आपण महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल अशा पद्धतीचा कोर्सेसची फीस देखील आपण यापूर्वी ठेवलेली आहे आणि भविष्यात देखील ठेवणार आहोत. कारण हे सर्व पात्रतेच्या परीक्षा आहेत आणि त्यामध्ये सर्वांना कमी प्राईजमध्ये कसं जास्त क्वालिटीयुक्त मटेरियल देता येईल, लेक्चर्स देता येतील, हा उद्देश आपल्या क्लास माध्यमातून सातत्यानं केला जातो. आता प्राध्यापक भरती जी MPSC मार्फत घेतली जाते, शिक्षक भरती जी टेट अंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत घेतली जाते, त्यासाठीचे कोर्सेसची फीस जास्त असली तरी ती डायरेक्टली म्हणजे नियुक्तीची परीक्षा आहे आणि ह्या ज्या पात्रतेच्या परीक्षा आहेत त्याला साजेल आणि रुजेल सर्वांना अशा पद्धतीची आपण फीस ठेवत आलेलो आहेत. आणि मागील 1 वर्षापासून विद्यार्थ्यांचा देखील सपोर्ट किंवा आपल्याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळालेला आहे. आणि आमच्याबरोबर तुम्हाला जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनल, ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोअरवरील ॲपची लिंक देखील दिलेली आहे. ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याची देखील लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल ऑल एक्झाम कट्टा आणि प्राध्यापक भरती या संदर्भात त्याची देखील लिंक दिलेली आहे. त्याबरोबरच ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज देखील आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला सर्व अद्ययावत माहिती म्हणजे प्राध्यापक पात्रतेच्या परीक्षा आणि पात्र झाल्यानंतर प्राध्यापक भरतीच्या जे देखील वेगवेगळ्या जाहिराती आहेत त्या आपण नियमित पद्धतीनं सातत्यानं अद्ययावत माहिती देत असतो. जसं आता प्राध्यापक भरती जी MPSC अंतर्गत घेतली जात आहे, त्याचं देखील आपण सर्व अद्ययावत माहिती सातत्यानं देत आहोत. त्यामुळे आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी किंवा जे मित्रमैत्रिणी तुमची या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना देखील याचा फायदा होण्यासाठी तुम्ही निश्चितच हा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूयात ॲज इट इज प्रश्न कशा पद्धतीचे आलेले आहेत. म्हणजे यापूर्वी देखील MPSC अंतर्गत जी 2016ला प्राध्यापक भरती जी घेतली गेली होती, डाएट अधिव्याख्याता ज्युनियर आणि सिनियर आणि प्राचार्य क्लास 2 क्लास 1ची जी पोस्ट होती त्या संदर्भातील आपण प्रश्नसंच प्रकाशित केला होता. त्यामधील 100 प्रश्नापैकी 17 प्रश्न ॲज इट इज विचारले होते. तुम्ही आज देखील ते मार्केटमध्ये बुक्स आहे, प्रश्नसंच आहे आणि प्रश्नपत्रिका देखील MPSCच्या वेबसाईटवर आहे, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आणि आता देखील तुम्ही हे जे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच, म्हणजे आपण गुणवत्तायुक्त सर्व मटेरियल देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि जशाच तसे प्रश्न नाही विचारले तरी पण त्या अँगलनं सर्व प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही टेस्ट आपल्या सर्वांसाठी खुले आहेत, तुम्ही टेस्ट पाहू शकता. टेस्ट सिरीजचं विश्लेषण जे दिलेलं आहे संभाव्य प्रश्नपत्रिकेचं, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे सर्व प्रश्न. बघा, हा जो प्रश्न आहे तो ऑल एक्झाम कट्टा सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 सराव टेस्ट नंबर 2 4 फेब्रुवारी 2024ला झाली होती. जगातील पहिलं मुक्त विद्यापीठ टिंबटिंब देशात टिंबटिंब साली स्थापन झालं. तर बघा, आपल्याला इथं फक्त कोणत्या देशामध्ये
स्थापन झालं होतं विचारलं होता, ते प्रश्न देखील आपण घेतलेले आहेत. योग्य उत्तर आहे इंग्लंड 1969. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. हा देखील प्रश्न आपण घेतला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न तिसऱ्याच टेस्ट सिरीजचा आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी जे प्रश्नोत्तर घेतलं जातं ते खालीलपैकी कोणत्या मूल्यमापनाच्या प्रकारात येतात? तर योग्य उत्तर आहे आकारिक मूल्यमापनाच्या प्रकारामध्ये. आकारिक मूल्यमापनावर देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरनं गुणात्मक संशोधनामधील बघा टेस्ट सिरीज नंबर 5 आहे. गुणात्मक संशोधनामधील खालीलपैकी कोणती विशेषता महत्त्वाची असते? तर त्या संकल्पनेवर आधारित आपल्याला प्रश्न विचारला होता. माहिती संकलनासाठी स्वअनुभवातून व प्रत्यक्ष साक्षी व्यक्तीच्या मुलाखतीतून निघालेल्या अंतिम निष्कर्षाद्वारे. पुढचा प्रश्न आपण पाहू शकता. वर्ग अध्यापनामध्ये हा प्रश्न 2016ला देखील विचारला होता आणि आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये आहे, जे आपण शेवटच्या 8 दिवसामध्ये सर्वांसाठी खुली केली होती. आधी फक्त विद्यार्थ्यांना म्हणजेच क्लासच्या विद्यार्थ्यांना हे संभाव्य प्रश्न दिले होते. आज देखील ते सर्वांना त्याच वेळेस आपण पाठवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. याचं विश्लेषणाचे घटकावाईज जे विश्लेषण आपण दिलेलं आहे, संभाव्य ते अतिसंभाव्यमध्ये दिलेलं आहे. बघा, वर्ग अध्यापनामध्ये विद्यार्थी शिक्षकाकडे तोंड करून बसलेले असतात. या प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संदेशवहनाला प्रोत्साहन मिळते? बघा, जशाच तसा प्रश्न विचारलेला आहे. पहिला पर्याय आहे विद्यार्थी आपसात चर्चा करत नाहीत. पुढचे दुसरा पर्याय आहे शिक्षकांना अध्ययन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त संधी मिळते. तर जास्त क्षमता निर्माण होते असा पर्याय दिलेला आहे, तर तोच पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य. पुढचा प्रश्न निशब्द संवादामधील खुणा आणि चिन्ह हे शब्द बघा निशब्द संदेशवहनावर देखील प्रश्न विचारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न 14वा प्रसार भारती म्हणजे काय? बघा, हा देखील आपण सराव जे प्रश्न दिले होते सरावासाठी त्यामधीलच हा प्रश्न आहे. प्रसार भारती म्हणजे काय? जशाच तसा प्रश्न विचारलेला आहे. आपण अतिसंभाव्य प्रश्नामध्ये आहेत. यूट्यूबवर ह्याचं विश्लेषण दिलेलं आहे. तुम्ही डेट वाईज पाहू शकता. सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टीव्ही प्रक्षेपणाकरता स्थापन झालेली स्वायत्त संस्था. पर्याय क्रमांक 4 इथं रेडिओ आणि टीव्ही त्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील प्रक्षेपणाकरता स्थापन झालेली स्वायत्त संस्था असा पर्याय आहे. म्हणजे आपण अतिरिक्त माहिती दिलेली होती त्यामध्ये देखील प्रश्नाच्या पर्यायामध्ये. त्यानंतर बघा, हा पण प्रश्न तुम्ही पाहू शकता. 5वा हा देखील सरावाच्याच प्रश्नामधील आहे. इंटरनेटच्या संदर्भात UGCचे विस्तारित रूप काय आहे? तर योग्य पर्याय देखील आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. योग्य रूप आहे युजर जनरेटेड कंटेंट. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न इंटरनेटवर आधारित खालील सेवांचा योग्य कालानुक्रम लावा. हा देखील याच अँगलनं प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. या 7 तारखेच्या परीक्षेमध्ये तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पर्यावरण शिक्षणाचे ध्येय टिंबटिंब आहे तर शाश्वत विकास आहे. बघा, पर्यावरणाच्या संकल्पनेवर आधारित जे प्रश्न विचारला होता पर्यावरणविषयक अभिवृत्ती. आता ते प्रश्न कसे विचारले होते हे देखील आपण पाहणार आहोत. इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम CSET आहे, त्यामधील हे प्रश्न आहेत. प्रश्नांचा क्रमांक 18 सुरू झालेले वर्ष या निकषावर आधारित खालील कोणता पर्याय योग्य आहे? परत नंतरनं पुढचा प्रश्न स्वयंचा देखील आपण प्रश्न विचारले होते. बघा, 20वा प्रश्न वेब 2 डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात UGC या इंग्रजी लघुत्तम खालीलपैकी कोणते इंग्रजी संज्ञा दर्शविते? हा प्रश्न जसाच तसा विचारलेला आहे. युजर जनरेटेड कंटेंट. पर्याय क्रमांक B योग्य आहे. पुढचा प्रश्न पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये टिंबटिंबटाचा विकासही अभिप्रेत आहे. तर योग्य पर्याय आहे योग्य अभिवृत्ती. प्रॉपर ॲटिट्यूड. पर्याय क्रमांक C योग्य आहे याचं. पुढचा प्रश्न आपण पाहू शकता. पहिलं मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये टिंबटिंब येथे झाली. बघा, आपण सालासहित दिलं होतं. इंग्लंडमधील मिल्टन केनीस. पर्याय क्रमांक B योग्य आहे. पुढचा प्रश्न गुणात्मक संशोधनासंदर्भात आहे.
निशब्द संदेशवहनासंदर्भात देखील आपण पाहू शकता. चुकीचं विधान हे देखील आपण जे संभाव्य उत्तर दिलेलं आहे त्यामधीलच आहे. त्यानंतर बघा 49वा प्रश्न सी सेटमधील आहे. प्रसार भारती म्हणजे काय? जशास तसा प्रश्न या ठिकाणी देखील विचारलेला आहे आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमधील. तर योग्य उत्तर आहे भारताची प्रशासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. पर्याय क्रमांक डी आपण पाहू शकता. त्यानंतर 50वा प्रश्न जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकाकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. जशास तसा त्यांनी क्रमसद्य देखील चेंज केलेलं नाही आहे. प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची क्षमता वाढते. बघा अशा पद्धतीनं 7 प्रश्न जवळपास आपल्या क्लासच्याच संभाव्य प्रश्नपत्रिकेमधील आहेत. सांगायचं तात्पर्य की आपण विद्यार्थी म्हणजे प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस प्रश्नपत्रिकेची निर्मिती करत असतो, प्राध्यापक आणि प्रश्न निर्माण जे एक्झामिनर असतात त्यांच्या रोलमधून आपण हे सर्व प्रश्नांची निर्मिती करत असतो. त्यामुळंच आपण सातत्यानं म्हणत असतो गुणवत्ता हीच आपली ओळख आहे आणि ती टिकणारी आहे, कायमस्वरूपी राहणारी आहे. त्यामुळे आपण किती विद्यार्थी आपल्या क्लासचे असतील त्यापेक्षा किती विद्यार्थी क्लासला जॉईन केले त्यापेक्षा किती विद्यार्थ्यांचा रिझल्ट येणार आहे किंवा येणं अपेक्षित आहे यावर आपला जास्तीत जास्त भर असतो. बघा आपण त्याच दृष्टिकोनातून संपूर्ण मार्गदर्शन कोर्स जी शेवटची पेट परीक्षा पुणे विद्यापीठाअंतर्गत घेतली जाणार आहे आणि जे विद्यापीठांनी ॲप्रोलसाठी UGCला अप्लाय केलेलं आहे त्यांना देखील एवढी शेवटची पेट परीक्षा घेता येणार आहे. त्यासाठी ती परीक्षा साधारणतः जून 2024मध्ये होणार आहे. त्यासाठीच आपण गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण कोर्स लॉन्च केलेला आहे जो तुम्हाला 3 महिने असणार आहे त्याचा टाईम पिरियड आणि त्याचं शुल्क फक्त RS 999 रुपये असणार आहे. हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरील ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्या थ्रू तुम्ही कोर्स जॉईन करू शकता किंवा 9689 04 77 38 या क्रमांकाला कॉन्टॅक्ट करून देखील तुमच्या ज्या क्युरीज असतील प्रश्न असतील ते विचारू शकता. त्यानंतर आपण 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण 14 एप्रिल 2024पासून नवीन बॅच सुरू करत आहोत जी UGC नेट GRF आणि PhD एक्झाम 2024ला जी होणार आहे जून 2024ला त्यासाठीची ही बॅच असेल. त्याच्याबरोबर सेट परीक्षा जी 2024मध्ये डिसेंबरमध्ये होईल, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, त्यासाठी देखील ही बॅच आपली असणार आहे. बॅच ही 3 महिन्यासाठी आणि 6 महिन्यासाठी असणार आहे. ही ऑनलाईन स्वरूपात बॅच असणार आहे. तर यामध्ये आपण बघा 3 महिन्यासाठी बॅच जॉईन करायची असेल 3 महिन्यासाठी आपण फक्त 3000 रुपये पेपर 1 आणि पेपर 2चे शुल्क असणार आहे, फीस असणार आहे फक्त 3000 रुपये दोनही पेपरची. आणि जर तुम्हाला पेपर 1 लावायचा असेल तर त्याची 1500 रुपये 3 महिन्यासाठी असेल. 1500 रुपये असणार आहे 3 महिन्यांसाठी. आणि जर तुम्हाला हाच कोर्स 6 महिन्यासाठी जॉईन करायचा असेल तर याची फीस असणार आहे फक्त 5000 रुपये पेपर 1 आणि पेपर 2. जर तुम्हाला फक्त पेपर 2 जॉईन करायचं असेल 3 महिन्यांसाठी तर 2000 रुपये फीस असणार आहे. आणि जर फक्त तुम्हाला पेपर 2 6 महिन्यासाठी जॉईन करायचं असेल तर त्याची फीस असणार आहे 4000 रुपये पेपर 2ची. आणि जर तुम्ही पेपर 1 आणि 2 जॉईन केला तर त्याची 6 महिन्याची म्हणजे सेट परीक्षा होईपर्यंतची फीस असणार आहे 5000 रुपये. म्हणजे या शुल्कामध्ये तुम्हाला हे सर्व कोर्सेस उपलब्ध होतील. कष्ट तुमचं, अचूक मार्गदर्शन आमचं. बघा हा काही डिप्लोमा किंवा डिग्री नाही आहे की ॲडमिशन घेतलं की तुम्हाला यश मिळणार आहे. म्हणजे वास्तव मांडतोय, राग येऊ द्या. पण जे आहे ते बघा आपल्या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, तुमच्या वेळेनुसार पाहू शकणार आहात. तुम्हाला PDF नोट्स मिळणार आहेत मराठी माध्यमातून, हिंदी इंग्लिश माध्यमातून. त्यानंतर मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणाचं बुक आहे जे मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. पेपर 1 सराव टेस्ट तुम्हाला 5 मिळणार आहेत, त्यात तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात मिळणार आहेत. ऑनलाईन स्वरूपामध्ये जसं नेट परीक्षा आणि भविष्यातली सेट परीक्षा असणार आहे त्या पद्धतीनं. पहिल्या पेपरसाठी 1 तास असेल, पूर्ण पेपर म्हणजे 1 तास संपला की तुमचा टाईम पिरियड ऑटोमॅटिकली म्हणजे संपून जाईल आणि तुम्हाला मार्क दिसतील. त्यानंतर पेपर 2चं देखील लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, PDF नोट्स
आणि 5 टेस्ट सिरीज. पेपर 2मध्ये देखील तुम्हाला 5 टेस्ट मिळणार आहेत. त्या ऑनलाईन स्वरूपाच्या असतील. 2 तासाचा टाईम असेल. तुम्ही टेस्ट चालू केली आणि ही टेस्ट तुम्ही किती वेळेसही देऊ शकणार आहात. 5 टेस्ट आहेत, पण तुम्ही त्यात कधीही आणि किती वेळेसही सोडू शकणार आहात. त्याबरोबरच एकत्रित 4 ते 5,000 प्रश्नांचा सराव तुम्हाला पुरवण्याचं काम करणार आहोत आपण. आणि त्याच्यापेक्षा वेगळेपण जे आहे आपलं, ते आपण नियमित पद्धतीनं प्रत्येक रविवारी आपण वैयक्तिक मार्गदर्शन सत्र ठेवतो, ज्यातून आपल्याला तुमच्या ज्या अडीअडचणी असतील, जे वर्किंग विद्यार्थी असतील त्यांना देखील तुमचे प्रश्न मांडता यावेत या उद्देशानं आपण हे झूम मीटिंग किंवा गुगल मीटच्या माध्यमातून आपण हे सत्र ठेवत असतो, जेणेकरून प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळेल, प्रत्येकाच्या अडीअडचणी समस्या जाणून घेता येतील. त्यानंतर यामुळंच आपण हे सर्व प्रोव्हाइड करणार आहोत, पुरवणार आहोत. त्यामुळं आपण सांगितलेलं आहे, कष्ट तुमचं म्हणजेच योग्य मार्गदर्शन आमचं. कष्ट तुम्हालाच करावं लागणार आहे, पण मार्गदर्शन या स्वरूपामध्ये आणि अचूक. बघा, मार्गदर्शन जर तुम्हाला अचूक मिळालं तर तुमचा वेळ वाचतो. म्हणजे क्लासचा एवढा फायदा असतो की तुम्हाला प्रॉपरली काय वाचायचं नाही आणि काही तुमचे डाऊट असतील तर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून त्याचं तुम्हाला निरसन करता येतं. यामुळं आपल्याला या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला या सर्व बाबी अचूक पद्धतीनं आमच्याकडून पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण कष्ट तुम्हाला करायचं आहे. सेट नेट परीक्षा किंवा नंतर MPSCची जी पात्रता भरती प्रक्रियेमधून जी परीक्षा घेतली जाणार आहे, जाहिरात क्रमांक 112, 113, 114, 115 संदर्भात, त्यात देखील आपण कष्ट तुम्हालाच करायचे, पण कष्ट करून घेण्याचं काम आपल्या क्लास माध्यमातून होतं आणि भविष्यात देखील होणार आहे. जर आपल्याला या क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही 2 माध्यमातून जॉईन करू शकता. पहिलं माध्यम आहे गुगल प्ले स्टोअरवरील ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे. ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून तुम्ही क्लास जॉईन करू शकता, किंवा हा जो नंबर दिलेला आहे खाली 9689047738 या क्रमांकामार्फत म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप मेसेजद्वारे किंवा कॉलद्वारे देखील कोर्सेस जॉईन करू शकता. बघा, आयुष्यामध्ये परत संधी निर्माण होत नसतात, तर त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. त्यामुळं अभी नहीं तो कभी नहीं या उक्तीप्रमाणे हीच परीक्षा आपली शेवटची आहे. या उद्देशानं प्रामाणिकपणे अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला यश मिळणार असतं. परत एकदा सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका.